यानंतर राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी आहे। राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होणार आहे। सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भाष्य केलंय। मनसेला सत्तेत सोबत घेण्यात आम्हाला रस असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। तर आगामी महापालिका निवडणुकीत देखील ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे एकत्रित लढू असं मुख्यमंत्री म्हणाले। ऐकूयात। आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या। आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत। आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। तंबाखू सिगारेट सेवन करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। तंबाखूमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत असून पनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये नव्यानं मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे। इथे जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 69 रुग्णांची कर्करोगाची तपासणी झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेनं शहरवासियांना पाणीपट्टी भरण्यासाठी सप्टेंबरमध्ये बिलावर QR कोड उपलब्ध करून दिला होता, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नव्हती। त्या अडचणी दूर करून या सुविधेची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे। पनवेल तालुक्यामध्ये मार्केटिंग फेडरेशन भात खरेदी विक्री केंद्रावरती ऑनलाईन नोंदणी केली जाते। यंदा सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रति क्विंटल 2300 रुपये हमी भाव जाहीर करण्यात आलाय। धान पीक आता हातात आल्यामुळे शेतकरी धानाची नोंदणी करण्यासाठी आटापिटा करत आहेत। रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा नव्या तंत्राचा वापर केला जाणार आहे। त्यात डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जुन्या डांबरावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे। त्यासाठी पालिका इन्फ्रारेड रिसायकलिंग यंत्राची खरेदी करणार आहे। या होत्या काही सविस्तर घडामोडी आणि काही मोठ्या बातम्या, काही वेगवान स्वरूपातल्या बातम्या। आपण या बुलेटिनमध्ये सकाळी 7 वाजता दररोज सकाळच्या या 100 बातम्या तुम्ही न्यूज 18 लोकमतवरती बघत असता। यानंतर आजच्या दिवसामध्ये राजकीय वर्तुळात काय काय घडतं, एकतर आज विशेष अधिवेशन सुरू होतंय। पुढच्या 3 दिवसांसाठी हे अधिवेशन चालणार आहे आणि यामध्ये जे इतर आमदार आहेत सर्व त्यांचा शपथविधी होणार आहे। त्याचसोबत विधानसभा अध्यक्षांची सुद्धा निवड होणार आहे हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली। त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच। मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही घडामोडी आपण बघूयात। त्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। आजपासून 3 दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन। नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड। सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। मनसे आणि आमचे विचार जुळतात। महापालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत येता आलं तर प्रयत्न करू। मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य। गृहमंत्रालयाऐवजी शिंदेंसमोर 3 पर्याय। नगरविकास, महसूल आणि जलसंपदा खात्याचा पर्याय। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना मोठा दिलासा। बेनामी संपत्ती प्रकरणी जप्त केलेली मालमत्ता अजितदादांना केली मुक्त। महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती। शरद पवार रविवारी मार्कडवाडीला जाणार। राहुल गांधी गावाला भेट देणार असल्याची माहिती। ईव्हीएम विरोधातील बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गज नेत्यांचे दौरे। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नाशिकमधल्या रुग्णालयात सुरू होते उपचार। आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया 180 धावात ऑल आऊट। तर पहिल्या इनिंगमध्ये कांगारूंच्या 1 बाद 86 धावा।
कमबॅक करण्याचं रोहित ब्रिगेडसमोर आव्हान. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या आणि सविस्तर बातमीनं. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि मनसेचा एकही उमेदवार आमदार काही निवडून आला नाही. मनसेच्या विधानसभेतल्या या कामगिरीबाबत आणि महानगरपालिकेमध्ये मनसेसोबत युती करणार का, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत मनसेनं एकला चलो रेची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत मनसेला यश मिळालं नसलं तरी त्यांच्या उमेदवारांना चांगली मतं मिळाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले. आपण बघा, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत. महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेणार का, या प्रश्नाबद्दल फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात. त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे. आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू.